अकल्पे विपक्ष केदारनाथ 11B पिंपरी यांच्यामध्ये ही लढत होईल. आणि नंतर मात्र दुसरी लढत बजरंग दल अकल्पे विपक्ष केदारनाथ 11A अकल्पे यांच्यामध्ये होईल. द्वितीय फेरीची लढत जयदुर्गा अकल्पे विपक्ष शिवशक्ती कारगाव यांच्यामध्ये होईल. चौथी लढत अमरदीप धवळी विपक्ष राम 11 अकल्पे आणि पाचवी लढत जी आहे ती मात्र नंतर पेंडिंग आहे. येणाऱ्या संघांमध्ये ती लढत आपल्याला होताना पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र पुन्हा एकदा दोन्ही पंच आमचे जोडले गेलेले आहेत. पंचाच्या भूमिकेमध्ये आज ज्यांचं दिवसभर आपण कार्य पाहिलेलं आहे. सर पाहायला मिळतात श्रीनाथ मडबी सर नागाव आणि त्याचबरोबर मंथन माळी सर भोपरचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आफताब आणि सुमित खांदेकर, आफताब आणि सुमित खांदेकर ही जोडी मैदानामध्ये असेल. प्रथम षटक घेऊन असताना गोलंदाज विघ्नेश पाटील पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. उपांत्य फेरीची ही लढत आपण पाहतोय. पहिला बॉल सोडून दिलाय. अगदी लाईन पिक त्यांनी केली होती मात्र तसं काही घडलं नाही. डॉट बॉलची सांगतेने सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवरती. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एक संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल, जर ट्रॉफीवरती हक्क दाखवेल, एक ट्रॉफी जिंकण्याची संधी त्यांना असेल तो संघ असेल या दोन संघामधून. पहिला बॉल तो डॉट आलाय. दुसरा बॉल खेळण्याची संधी पुन्हा एकदा आफताबला आपण पाहतोय. विघ्नेश पाटील पुढचा बॉल ओव्हर पिच घेतलाय आणि बॉलला भिरकावलं सीमारेषा बाहेर. बॉल चालला इथे मात्र एका टप्प्याने सीमारेषा बाहेर येतोय चौकार. मग 4 धावा धावफलकावरती लागला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे. विघ्नेश पाटीलची गोलंदाजी आपण पाहतो. त्याचबरोबर आफताबने केलेली पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी, याही मॅचमध्ये चौकाराने खातं खुलं करत असताना आपण त्याला पाहतोय. पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. थोडासा शॉट फेकलेला बॉल, त्यावरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डमध्ये शुभमने चेंडू पकडला, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. डॉट बॉलची सांगता याही बॉलवरती पाहायला मिळते आहे. 3 चेंडू समाप्त झालेले आहे. 2 चेंडूवरती कुठलेही धाव नाही आणि एका चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जीसीसी पेठ पहिल्या सत्रामध्ये 4 धावा. पुढचा बॉल ओव्हर पिच, बॉलला भिरकावलाय, सीमारेषा बाहेर चाललाय बॉल. अजूनही दणका आफताबच्या बॅटमधून आलाय. षटकार. दोनच या ठिकाणी सीमारेषेलगत चेंडू फेकले होते आणि त्या धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडूवरती बाउंड्री झालेल्या आहेत. पुढचा बॉल विघ्नेशचा आफताबसाठी होता. पायावरती जोरदार या ठिकाणी आदळला होता, त्यावरती मात्र गुडघा टिकून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. एकूणच परिस्थिती आपण या षटकामध्ये पाहिली. पहिला डॉट चौकार आला, दुसरा डॉट षटकार आला, पाचवा डॉट आला. आता मात्र एखादा चौकार षटकार येईल का? क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विवरत्न चेंज केली जाते. ऑन साईडला आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये शुभम ठाकूर, ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आणला जातोय आणि त्यानंतर ऑन साईडला आपण डीपमध्ये सर्वेश पाहतोय, सॅमला आपण बघतोय. पुढचा बॉल आता मात्र खेळायचा होता ऑफ साईडला, ऑफ ड्राय करायचा होता, तिथे मात्र अपयश आलं. चेंडू ते समाप्त झालेत. 6 चेंडूमध्ये 2 बाउंड्री झाल्या. 10 धावा धावफलकावरती लागत असताना धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. दहा धावा एका षटकामध्ये 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. जयदुर्गा 11 अक्कलपेच्या विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा संघर्ष ओए कॅम्प संघर्ष समिती कोयना चषक 2026च्या या पर्वामध्ये गोलंदाजीला समीरला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी समीरला मिळाली नाही आणि त्याच्यासमोर आता समीर ठाकूरला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो राहिला होता, चांगली फलंदाजी इथे केली होती. मात्र या मॅचमध्ये पाहूया उर्वरित 2 षटकं अजूनही बाकी आहेत.
समीरचा पुढचा बॉल टोला लागला बॅटच्या, उंच उडाला, चेंडू खाली शुभम आलेला आहे, झाली चुकी, मिसफील्ड झाली तिथे, झेल सुटला सुमितचा. 2 धावा इथे जोडल्या गेल्या. जीवनदानाचा फायदा किती मिळू शकेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. मात्र श्यामची गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. सुमितसाठी कोलबट टप्प्याचा बॉल, सन्मान दिला, 1 धाव जरूर आली आहे. केतनच्या हातामध्ये चेंडू, तत्पूर्वी सिंगल आले, एका धाब्याने धावपलकावर धावा लागतील. त्या मात्र 13 धावा लागल्या धावपलकावरती. आफताबच्या बॅटमधून एक षटकार चौकार आणि त्यानंतर 4 बॉल त्याने मिस केले, डॉट खेळलेले आहेत. मात्र पाहूया या षटकामध्ये समीर ठाकूर गोलंदाजीच्या मार्गवरती. पुढचा बॉल आफताबसाठी ऑन साईडला पुन्हा एकदा स्ट्रोक केलाय कन्व्हर्ट, बॉल चालला सीमारेषा बाहेर, स्टेट डाऊनचा फटका, आल्या 4 धावा. मिळाला एक षटकार पाहायला मिळाला आहे आफताबच्या बॅटमधून. पाहूया पुढचा बॉल, खेळण्याची संधी चांगली, इथे स्ट्रोक कन्व्हर्ट केला, त्या दरम्यान मात्र शतरक्षक वेगाने चेंडू आला होता, चुकी झाली या ठिकाणी शतरक्षकाची, बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बिस्पिलचा चौकार. थँक्यू सो मच. 21 धावा धावपलकावरती. चौकारांची यातचबाजी जरूर पाहिली आहे, मात्र मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक मिसफील्डचा चौकार, एक झेल सुटलाय. समीरचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, आता थोडासा या ठिकाणी ऑफ कटर पाहायला मिळतोय. त्या दरम्यानच्या काळामध्ये इथे मात्र बीट करत असताना निर्धाव चेंडू फेकलाय आणि तिथे आवश्यकता होती टीमसाठी, कारण झेलही सुटलेत आणि इथून मात्र आपण पाहतोय मिसफील्डचे चौकार जाताना पाहायला मिळालेत. आफताबसाठी पुढचा बॉल समीर ठाकूरचा, या बॉलवरती जोरदार प्रहार, चेंडू सीमा रेषा बाहेर चाललाय, थांबणार नाही बॉल, येतोय षटकार आफताबच्या बॅटमधून. षटकामध्ये 2 षटकांच्या अंतिम 27 धावसंख्येवरती 17 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. आता पाहूया, बंटी ठाकूर गोलंदाजीला आलेला आहे आणि त्याच दरम्यान मात्र स्ट्रायकिंग गेला सुमितला आपण पाहतो, एकही गडी बाद झाला नाही, ही मात्र जमेची बाब असेल जीसीसी पेठ संघासाठी. त्याच दरम्यान शेवटचं षटक फेकण्यासाठी बंटी ठाकूर मात्र धावा रोखेल का या षटकामध्ये, धावा या ठिकाणी कुठल्या जातील. 27 धावा लागलेल्या आहेत अगदी, असं आपण पाहिले तर 13.5च्या सरासरीने. पुढचं षटक बंटी ठाकूर, इथे मात्र ओव्हर पिच बॉल होता, त्यावरती फटका कन्व्हर्ट करता आला नाही, सॅमच्या हातामध्ये चेंडू गेलाय, वाडेश मेडॉनला ते मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान सिंगल आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो 28 धावा होत असताना आफताब स्ट्रायकिंग केला आलेला आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण धावा पाहिल्या, 24 धावा त्याच्या एकट्या बॅटमधून आलेल्या आहेत 28 धावांमध्ये. बंटी ठाकूरचा पुढचा बॉल, याही बॉलवरती तडाखा चांगला आहे, समीर ठाकूर प्रोटेक्शन देतोय, त्या दरम्यान मात्र सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. 2 धावा, 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावसंख्येवरती. 29 लॉस ऑफ नो विकेट्स, नन फॉर 29, एकही विकेट नाही आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, स्लॉगवरचं षटक अगदी 2 चेंडूवरती 2 धावाही आलेल्या आहेत, 29 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल, या बॉलवरती कनेक्शन झालं नाही, सिंगलच्या स्वरूपात ही धाव आणि इथे थोडंसं पंबल झालं, एकच धाव होती, काही गडबड करायची गरज नाही आहे. एका धाब्याने संघाची धावसंख्या 30 वरती पाहायला मिळते, त्यामध्ये अगदी 25 धावसंख्येचं योगदान आफताबचं आपल्याला पाहायला मिळालंय. बंटी ठाकूरने मात्र स्लॉगवर षटकामध्ये 3 चेंडूवरती फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. पाहूया पुढील तिसरा बॉल, इथे मात्र चौथा बॉल फेकला गेलाय, बॅटच्या टोवरती लागला होता, विघ्नेशचा प्रयत्न सफल ठरलाय, बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर, येतोय दमदार फटका, अजून एक षटकार. धावसंख्या, या धावसंख्येने
36 धावा लागल्या धावफलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जरूर पुढच्या बॉलवरती तोच फटका, तोच खेळाडू पहा मिळतो इथे आणि 2 कॅच पकडल्या. पहा तो खेळाडू आहे त्याच्यामुळे त्याला आयवा कॅच पैसे मिळणार नाहीत. देणार का सुनील दादू सर? खेळाडूला नसतात पैसे. खेळाडू व्यतिरिक्त आपण प्रेक्षकांना पैसे देणार आहोत आयवा कॅचसाठी. आता 200 रुपये ठेवलेले आहेत. पहा पुढच्या बॉलवरती सुद्धा याही बॉलला पाठवलं. इथे मात्र प्रोडक्शन प्रताप नावडेकर चेंडू खाली आलाय. चेंडू पकडला जातो झेल आणि धावसंख्या झाली ती मात्र 42 आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये करायच्या आहेत आकाश शिरेवन मुरबी संघाला 43 धावा. ची आवश्यकता. अंतिम फेरी एकट्याच्या आपल्या धावा पाहायला मिळतात 37 धावा. पहिल्या मॅच मध्ये आफ्ताबने केल्या 33 धावा आणि या मॅच मध्ये केल्या 37 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 9 धावा म्हणजे संधी किती आहे पहा सिरीज साठी. मात्र मॅच जिंकणं महत्वाचं आहे. सुमितच्याही धावा पाहिल्या तर पहिल्या मॅच मध्ये जास्त धावा केल्या होता, लवकर बाद झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये सुमितने धावा केल्या 24 धावा केल्या आणि या मॅच मध्ये सुमितच्या धावा आपण पाहिल्या तर 5 धावा राहिलेल्या आहेत. पत्र पाहूया येणारा काल घडवेल कोणाला काय मिळेल ते. मात्र या मॅच मध्ये कोण विजय प्रस्थापित करेल, कोणाला ट्रॉफी मिळेल सांगणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे मात्र सलामीची जोडी ठाकूर बंधू आपल्याला पाहायला मिळतात. बंटी ठाकूर आणि शुभम ठाकूर. कोण असेल गोलंदाजीच्या मागेवरती. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा जवळजवळ कुठल्या गेल्या होत्या अनिल पाटीलच्या गोलंदाजीवरती. आता ते सारं विसरून मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल का? त्रेचाळीस धावा करायच्या आहेत मॅच मध्ये. जय दुर्गा क्रिकेट संघ अकल्पे आयोजित ओवेकॅन ग्रामस्थ मंडळ तरुण मित्र मंडळ चषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये आज 10 संघ सहभाग नोंदवला. याच विभागामधील आज ग्रामपंचायत मधील संघ आपण पाहिले. आकेश म्हात्रे आणि चंद्रकांतजी रेवणे सर आलेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. मॅच मध्ये आवश्यकता 43 धावसंख्येची आहे. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहूया किती धावा कुठल्या जात आहेत. मात्र मागच्या मॅच मध्ये जी धावसंख्या वर्ग मित्रमंडळ मुरबी संघाने कुठली होती 24, त्यानंतर त्यांना 20 धावा करता आल्या नव्हत्या 2 षटकांमध्ये. मात्र पाहूया शुभम ठाकूर एक हार्ड हिटर फलंदाज ज्याची काती राहिली आहे. तोच फलंदाज स्ट्रायकिंग गेला. त्याच्या बरोबरीने बंटी आहे आणि गोलंदाजीच्या मार्गवरती एक अनुभवी गोलंदाज अनिल पाटील. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचणार का सिद्धेश कोहली आहे. मात्र जजमेंट नाही आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये चेंडू पकडला जातोय तोपर्यंत दुहेरी धाव संपन्न झाली आहे. 2 धावा या चेंडूवरती येत असताना झेलचं जजमेंट खूप महत्वाचं होतं. तिथून मात्र या झेल सुटलाय. 2 धावा जोडल्या गेल्या. श्री गणेशच्या 2 धावांनी झाल्या. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर आकाश शिरोवर मुरबी संघाचा आणि दुसऱ्या बाजूने अनिल पाटीलच्या षटकामध्ये आपण पाहूया उर्वरित 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. 43 धावसंख्या इथं पूर्ण करायची आहे कंपल्सरी चेसिंगसाठी. पुढचा बॉल ओव्हर पिच होता. त्या बॉलला कनेक्ट करता आलं नाही शुभम ठाकूरला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरुवातीपासून आपण पाहिलं तर मुरबी टीमची आपण मॅच घोलवाडी संघाच्या विरुद्ध
कोण विसरू शकेल 28 धावा करत असताना शेवटच्या 2 बॉलवरती 5 धावा राहिल्या होत्या. एवढी खराब परिस्थिती झाली होती. त्यातून सावरत असताना दुसरी मॅच त्यांनी एकतर्फी जिंकली. आता पाहूया संघर्ष पेठ आणि मुरबीमधला हा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शुभमसाठी बॉडी टच झालाय बॉल. त्याच दरम्यान मात्र ही सिंगल आली आहे आणि इथे काय घडलं, डायरेक्ट हिट झाला होता. मात्र इथे चेंडूवरती दुसरी धाव घेतली जरूर. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी केली जाते. तिसरे पंच पाहतील तोपर्यंत आपण पाहूया ओए कॅम्प चषक राजा रोए कॅम्पचा राजा चषकाचे आयोजक सुशांत साळुंके, त्याच दरम्यान त्यांच्या बरोबरीने विनायक जाधव साहेब आणि गणेश जाधव साहेब आलेले आहेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. आपण यावं, आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्यावा. सुनील जाधव सर पाहत आहेत. आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्याचबरोबर उत्कृष्ट पंच म्हणून ख्याती राहिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे लगेच निर्णय अपेक्षित आहे. नॉट आउट आहे. ते धाव पूर्ण 2 इथे जोडल्या जातील आता, कारण थ्रोच्या धावा आल्या, त्यानंतर थ्रो आल्यानंतर दुसरी धाव घेतली गेली. शुभमच्या माध्यमातून धावसंख्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. पुढचा चेंडू त्यावरती प्रहार चांगला आहे. सीमारेषेलगत आफताब आहे, त्याची चुकी झाली होती. पहा, बॉलने गिरकी घेतली होती. थोडासा जरी बॉल वळला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. एकच धाव आली धावफलकावर. 9 धावा धावफलकावरती लागल्या. सॉरी, 5 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मॅचमधले. या षटकामधले 2 चेंडू शिल्लक, उर्वरित 2 षटकं. अजून 14 चेंडू बाकी आहेत. मात्र पाहूया बंटी ठाकूर प्रथम स्ट्राईकला. अनिलचा पुढचा बॉल स्लोअर फेकलाय, त्यावरती मात्र वळलाय थोडा जास्त उजव्या इष्टीच्या बाहेर. आलाय वाईटचा इशारा. वाईटची एक धाव. 4 चेंडूंमध्ये धावा झाल्या 6. 43 धावा करायच्या असताना पार मोठा संघर्ष आता दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही संघाची ताकद, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. तेवढीच ताकदीची गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्यानंतरचा हा संघर्ष अनिल आणि बंटीमधला स्लॉक करायचा होता हलक्या हाताने, मात्र कोणत्या प्रकारचं कनेक्शन झालं नाही. लेगबाच्या स्वरूपात धाव आली. धावा जोडतायत. 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत बॅटकटचा इशारा आला पंचांचा. बॅटकटच्या स्वरूपात जरी धाव आली आहे तरी मात्र एकच धाव आली. धावफलकावर धावा लागल्या 7. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. शुभम ठाकूर फार स्ट्रगल करतोय आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये. अनिल पाटीलच्या या षटकामध्ये अजूनही एकही चौकार षटकार त्याला खेचता आला नाही. आता 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा आणि शेवटच्या बॉलवरती अलाउन द कार्पेट केलेला आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आफताब चेंडूवरती आलाय. जशी फलंदाजी केली आहे तशी मात्र क्षेत्ररक्षणचा एवन क्वालिटी दर्जा त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आल्या षटकामध्ये फक्त 8 धावा. आता उर्वरित 12 बॉल आवश्यक आहेत. 35 धावा. 17.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. सुमित खांदेकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाजीला आलेला आहे. पाहूया यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. बंटी ठाकूर, शुभम ठाकूर सोबत गोलंदाजी करायची असताना कशा प्रकारे षटक फेकलं जाईल. मागच्या मॅचचा मॅच विनर ठरला होता. यावेळेस मात्र थोडं प्रेशर वेगळं असेल, कारण शुभम ठाकूर एक अनुभवी फलंदाज, त्याचबरोबर बंटी ठाकूर त्याच्या समोर आहे. त्याच्या गोलंदाजीवर आता मात्र क्षेत्ररक्षणाची विवरत्न चेंज केली जाते. अगदी आपण बाउंड्री लागत प्रोटेक्शन पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, एक ऑन साईडला डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, ऑन साईडला डीप मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. हे शुभम ठाकूरसाठी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचा बॉल फेकला जाईल सुमित खांदेकरच्या माध्यमातून. पुढील षटक. आवश्यकता 12 बॉल, 35ची आवश्यकता. या बॉलवरती तडाखा चांगला आहे. बॉल चालला सीमारेषा बाहेर. अतिशय शांत बॅट राहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र या ठिकाणी बॅट तलपायला लागली आहे. पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. मात्र पाहूया पुढील बॉल काहीतरी चेंज होताना पाहायला मिळू शकेल का? जरूर पाहायला मिळाला आहे. अगदी लेस्टमच्या बाहेरून जाणारा बॉल. वाईटचा इशारा येत असताना एक धाव जोडली जाते.
15 धावा लागल्या धावपलकावरती. जरूर भरपूर गाड्या येत आहेत. मला वाटतं त्यांना परमिशन आहे की काय असं वाटलं मला. थांबायचं आहे महानगरपालिका गाडी. थोडंसं एक बॉल होऊ द्या. दोन्ही बाजूने गाड्या आल्यात का? चला इकडने पण गाडी आली. जाऊ दे चला. जा फोर जाऊ द्या. अरे जाऊ द्या फोर चला त्यांची. तिथे मॅच शांत झाली आहे. तिथे मात्र हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. जाऊया पुढच्या बॉलमध्ये. या ठिकाणी काय परिवर्तन पाहायला मिळू शकेल का? स्ट्रोक चांगला आहे. अगदी बॅटचा फ्लो खूप चांगला पाहायला मिळतोय शुभमचा. दुसरीचाही प्रयत्न करणार होता मात्र पैकी पहा ऑन द स्टंप आली आहे आफताबच्या माध्यमातून. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. 16 धावा. आता इक्वेशन असेल येणारे 10 चेंडू आणि आवश्यकता 27 धावसंख्येची. चेंडू आणि धावांचं अंतर 17चं आहे. मात्र पाहूया मैदानामध्ये अजूनही ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये खेळतात. ॲडव्हान्टेजचं मोरबी संघाला सुद्धा आहे. हलक्या हाताने ढकललाय खरं तर. चेंडूवरती आला क्षेत्ररक्षक. दरम्यान मात्र या ठिकाणी चेंडू फेकला जाईल तोपर्यंत सिंगल आली आहे. बंटी ठाकूरने मात्र स्ट्राईक दिले खरं तर शुभमला. कारण शुभम चांगला टचमध्ये आता आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तोरा स्ट्रगर पाहिला त्याचा. त्यानंतर एक षटकार ठोकत मॅचमध्ये अजून जिवंतपणा कायम ठेवला मोरबी संघासाठी. पुढचा बॉल सुमितचा कोलवट टप्प्याचा बॉल. यावरती झालं अपील. मात्र या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल पूर्ण झाली आहे. 18 धावा लागल्या धावपलकावरती. पायाला लागला स्ट्राईक चेंज होईल ना? हा नाही ना? नाही चेंज नाही. चला फक्त बॅट कडला चेंज ठेवले स्ट्राईक. याची आपण दक्षता घ्या. एका मॅचला केली आपण. केली होती आपण. राहू दे. चला पुढचा बॉल सुमित खांदेकर. शुभम ठाकूर साठी बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही बॉल. आता स्ट्रगल करावा लागतो सुमित. इथे बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. तर याच दरम्यान शंकर सालुंके साहेब आलेले आहेत. त्यांच्या वतीने खूप मोठे योगदान आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीज आलेले आहेत त्यांच्या वतीने. मालिकावीराची ट्रॉफी आणि सुमितचा पुढचा बॉल फुल टॉस. त्यावरती हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक सज्ज झाला तिथे सिद्धेश कोहली. एका हाताने चेंडू पकडला फेकला तोपर्यंत बंटी ठाकूर इथे पोहोचू शकला नाही. मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. हात लागलाय की बॉल लागला ते पण पाहायचं आहे. पंचांनी इथे रेफर केलंय. स्टंपला हात लागला की बॉल लागला ते पण पहा. या स्पर्धेसाठी मालिकावीराची ट्रॉफी कैलासवासी रामजी जानू साळुंके यांच्या स्मरणार्थ शंकर रामजी साळुंके यांच्या वतीने देण्यात आली आहे. त्याबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी सुद्धा श्री शंकर रामजी साळुंके यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. परत एकदा चेक करा. याला 12 केला दाखवा पहिला. हात लागलेला आहे स्टंपला. त्याच्यामुळे ही कन्फ्युजन थोडंसं होतं पंचांना सुद्धा. आणि धाबा आता 2 जोडल्या जातील. 20 धाबा आणि आवश्यक आहेत आता 7-20. हे समीकरण. विनायक वास्कर गोलंदाजी मार्गवरती आणि फलंदाज बंटी ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल.
तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी श्री शंकर रामजी सालुंके यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने मालिकावीराची ट्रॉफी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आम्हाला इथे स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. विनायकचा पहिलाच बॉल चांगला डिलिव्हर केला होता, त्यावरती हा फटका आपण पाहतोय. आली आहे सिंगल. मात्र मॅचमध्ये आता मात्र या ठिकाणी उत्कंठा कायम असताना 5 बॉलवरती 22 करायचे आहेत. मच निडेड षटकार आता आवश्यकच आहे, तो मात्र शुभम ठाकूर आणि आकाश शिरेवान मोरबी संघाला. विनायक वास्कर आलेला आहे, ज्याच्यावर आपण तिसरी ओव्हर सातत्याने पाहिलेली आहे. तोच गोलंदाज गोलंदाजीची वरती स्वारत असताना 5 बॉल 22 ची आवश्यकता. पुढचा बॉल शुभमसाठी फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार जरूर केलाय. चेंडू खाली पकडीने हा चेंडू इथे षटकार आलेला. अडवण्याचा प्रयत्न लाजवाब पाहिला आणि चेंडूवरती आला आहे बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. मॅच मात्र क्रुशियल मोमेंट मध्ये पाहायला मिळते. 4 मध्ये 16 आवश्यक आहेत. पुढच्या बॉलवरती काय येणार, एखादा मोठा फटका आला तर मात्र या ठिकाणी जरूर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल मिस झालाय. मिस करत असताना आता समीकरण बनेल 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. विनायक वास्कर गोलंदाजी करत असताना बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीवरती त्याने मॅच काढलेले आहेत. मात्र इथे शुभम ठाकूर तेवढाच कॅलिबरचा खेळाडू आहे, त्याने सुद्धा बॅटिंग करत असताना बरेच विजय प्रस्थापित केलेत. मात्र आता 3-16ची आवश्यकता असताना हा चेंडू खूप महत्वाचा, त्यावरती आला मोठा प्रहार. नो डाऊट चेंडू चालला सीमा पार, येतोय षटकार. बॅटमधून आलेले षटकार आणि धावसंख्या गेली आहे 33 वरती. शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकतर्फी लढा दिलाय. खरं तर 2 बॉल 10 ची आवश्यकता. हा बॉल तेवढाच महत्वाचा असेल. चला बाईक काढा बाहेर प्लीज, एवढे चांगले मॅच चालू आहे. 2 बॉल 10 ची आवश्यकता. काय असेल बॉलवरती विनायकचा हा पुढचा बॉल, आणि या बॉलवरती मिस करत असताना निर्धाव चेंडू सफर केलेला आहे. आणि मॅच मध्ये मात्र आता GCCS पंचांना पाहायचं आहे. काय करता ते म्हणतात की वाईटला आपण रिव्ह्यू नव्हता घेत असं म्हणतात. हा बरोबर, काय बोलला मला ठरलं होतं आपलं. काय करतो फेअर डिलिव्हरी आहे, चला चेक केलाय. ना आपण नाही दिला, आपण नाही दिला म्हणून तो बोलतो ना का तू तडापार का घेतला असं, म्हणून आम्ही अलाउच नाही केला. क्रुशियल मोमेंट आहे म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी पंचांचा निर्णय आपण करायला जाणार आहोत. आम्ही चेक सुद्धा केलं तिथे जाऊन. चला आता 1 बॉल 10 ची आवश्यकता. एखादा चमत्कारच इथे मात्र वाचू शकेल मोरबी टीमला. फटका चांगला होता, त्यावरती मात्र ही सिंगल आली आहे आणि 8 धावांनी इथे आकाशीने मोरबी संघाला पराभव पत्करावा लागतं. अंतिम क्षणामध्ये शेवटपर्यंत शुभमने चांगला डाळा दिला आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय. GCC पेठ संघाचं आम्ही करतोय अभिनंदन. हार्ड लक टीम. आकाशीने मोरबी संघ आपण चांगला खेळ